शहरातील मध्यवर्ती एसटी बसस्थानकातील बार्शी तुळजापूर धाराशिव मार्गाच्या प्लॅटफॉर्मवर अधिकृत निविदेतून सुरू करण्यात आलेल्या हेअर सलून दुकानाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे। हेअर सलूनसाठी मंजुरी असताना प्रत्यक्षात त्या ठिकाणी बेकरी उत्पादनांची विक्री सुरू असल्याचे समोर आल्याने नियमभंगाचा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। दरम्यान संबंधित दुकानासमोर उभारण्यात आलेल्या अनधिकृत खोक्यांमुळे प्रवाशांच्या ये-जा मार्गात अडथळे निर्माण होत आहेत। गर्दीच्या वेळेत बसपर्यंत पोहोचताना प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्लॅटफॉर्मवरील शिस्त आणि सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामानासह प्रवास करणाऱ्यांना याचा अधिक फटका बसत आहे। दुसरीकडे बस स्थानकातील आउटगेट बंद असल्याने जादा एसटी बसेसना बाहेर पडताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। परिणामी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वाहतुकीचा ताण वाढून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। याबाबत स्थानक प्रमुख जाधव यांनी संबंधित दुकान अधिकृत निविदेतून देण्यात आल्याचे सांगितले। तसेच नियमभंग आढळल्यास संबंधितांना नोटीस देण्यात येईल आणि आउटगेट सुरू करण्यासाठी वाहतूक शाखेशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। सध्या उन्हाळी गर्दीचा हंगाम चालू असल्याने साधारण 24 तासात सोलापूर बसस्थानकावर 3146 फेऱ्यांची आवक-जावक आहे आणि टोटल 70 ते 80 हजार प्रवासी बसस्थानकावर दररोजची चढ-उतार आहे। त्यामुळे सध्या जे आउटगेट बंद असल्यामुळे सारखं बसस्टँड जाम होते। पुन्हा नाका ते बसस्टँड ही पूर्ण बंद ही रहदारीस म्हणजे काय म्हणायचं त्याला अडथळा निर्माण होत असल्याने प्रवाशांचे 15-20 मिनिटं प्रवाशांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। तरी आम्ही वारंवार पोलीस वाहतूक शाखेची विनंती केली की बाबा 15 जूनपर्यंत आम्हाला आउटगेट खोलून सहकार्य करावे। तर एकदा-दोनदा आम्ही स्वतः काढलं, परंतु परत ते वाहतूक शाखेचे कर्मचारी आणून ते गेट बंद केलेलं आहे। तरी परत मी तुमच्या माध्यमाद्वारे वाहतूक शाखेस विनंती करतो की आम्हाला 15 जूनपर्यंत आउटगेट ओपन करून सहकार्य करावं आणि जेणेकरून तो उन्हाळी गर्दीचा हंगाम चालू असल्यामुळे प्रवाशांची आवक-जावक जादा, तर प्रवाशाला नाहक जो त्रास होतोय तो होणार नाही। तरी त्यांनी 15 जूनपर्यंत तर आम्हाला आउटगेट उघडं करून सहकार्य करावं ही त्यांना मी विनंती करतो तुमच्या माध्यमाद्वारे। सोलापूर बसस्थानकावर हेअर सलून हे नवीन आस्थापना विभागीय कार्यालयाने मंजूर केलेले आहे आणि सोलापूर बसस्थानकावर प्रथमपासूनच जागेची अडचण असल्यामुळं तिथं प्लॅटफॉर्मवर कडे साईडला ते दिलेलं आहे, परंतु प्रवासी रहदारी सध्या अडथळा येत असल्याचे दिसत असल्यामुळे त्याला ते खोके काढून इतर ठिकाणी त्याला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल।